तुम्ही बघत आहात जनमत मराठी। महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व नाशिक जिल्हा धनुर्विद्या असोसिएशनच्या वतीने 23वी सब ज्युनियर धनुर्विद्या राज्यस्तरीय स्पर्धा 2024 नाशिक येथे 12 वर्षांनी भरवण्यात आली। दिनांक 21 ते 23 डिसेंबर या 3 दिवसीय धनुर्विद्या आर्चरी राज्यस्तरीय स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी नाशिकने आपला दबदबा कायम ठेवला असून 2 गोल्ड, 1 सिल्वर आणि 1 ब्रांझ पदक मिळवले। त्या खालोखाल कंपाऊंड राऊंडमध्ये क्रीडा प्रबोधिनीने 2 गोल्ड आणि पिंपरी चिंचवड 1 गोल्ड आणि 2 सिल्वर तसेच बुलढाणा 1 गोल्ड, 1 सिल्वर आणि 1 ब्रांझ अशी पदके पटकावली असून दुसऱ्या दिवशीच्या रिकव्हर राऊंड, टीम एलिमिनेशन, रिकव्हर ओव्हरऑल राऊंड या प्रकारात सुरू झालेल्या ॲरोशूट स्पर्धेत 36 जिल्ह्यांमधून सब ज्युनियर 700 मुलामुलींनी यात सहभाग घेतला। दुसऱ्या दिवसाच्या सुरू असलेल्या स्पर्धेसाठी पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शहर प्रशांत बच्छाव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। दिवसभर सुरू असलेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरणाचा समारोह संध्याकाळी 7 वाजता स्पर्धेच्या ठिकाणीच ठेवण्यात आला। यावेळी नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटना अध्यक्ष सुनील पाटील, ॲडव्होकेट लक्ष्मणराव लांडगे, संचालक नाशिक शहर, मराठा विद्याप्रसारक समाज संस्था नाशिक आणि KTHM महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संपत काळे तसेच आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षक व सौ प्रियंका अभिजित थेटे, वैशाली ज्ञानेश्वर थेटे, सायली प्रवीण सावंत, अभिजित थेटे, सौम्या कुणाल तावरे, ज्योती चंद्रकांत इलक यांच्या हस्ते विजय स्पर्धकांना गौरवण्यात आले। या स्पर्धांसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून मराठा विद्याप्रसारक समाज संस्थांचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे। कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे। कुठलंही लक्ष्य साध्य करण्यासाठी फक्त फिजिकल किंवा तुमच्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे याशिवाय तुम्ही मानसिक दृष्ट्या किती सक्षम आहेत हे बघितलं जात आहे। आणि अभ्यासामध्ये जे सर्वात लागतंय किंवा कुठलंही ध्येय साध्य करण्यासाठी ते लागतंय तुमची एकाग्रता, सातत्यता, चिकाटी, पेशन्स या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला या खेळाच्या माध्यमातून मिळत असतात। त्याचबरोबर स्पोर्ट्समनशिप, लीडरशिप ह्या ज्या क्वालिटीज आहेत ह्या क्वालिटीज ही या ठिकाणी डेव्हलप होत असतात। म्हणजे एक चांगला माणूस होण्यासाठी जे काही गरजेचं आहे ते या ठिकाणी तुम्हाला होत असतं, मिळत असतंय। तर आलेल्या सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देतो। या खेळाच्या माध्यमातून तुम्ही देशाचं नाव पुढे उज्ज्वल कराल अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि माझे 2 शब्द नव्हे तर जगाच्या पातळीवर कशा पद्धतीने जायला पाहिजे आणि त्याकरता आपल्याला काय प्रयत्न करायचे आहे, त्याला काय करावं लागणार आहे। आजपर्यंत आपण भरपूरसे प्रयोग करत आहोत आणि म्हणूनच कदाचित देशात महाराष्ट्र हा सर्वाधिक खेळाडूंचा राज्य आहे, सर्वाधिक पदक विजेता आहे। आणि पण यावरच आपल्याला थांबायचं नाही, तर जर जगजेता व्हायचं आहे तर आपल्याला जगातल्या सारख्या काही पॉलिसीज बनवणं सुद्धा आवश्यक आहे। आणि त्यातली सर्वात मोठी पॉलिसी जर असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोपऱ्यात फक्त आर्चरी करता, एक्सक्लुसिव्ह फॉर आर्चरी स्पोर्ट्स आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलप करणं महत्वाचं आहे। आणि त्या माध्यमातून सर्वात पहिलं ग्राउंड हे अमरावती तयार झालेलं आहे। ऑलरेडी तुम्ही त्या ग्राउंडवर बऱ्याच वर्ष झाले खेळत आहात। दुसरं मैदान हे बुलढाण्यात तयार झालेलं आहे आणि आता तिसऱ्या आणि चौथ्या मैदानाची महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्टर स्पोर्ट्स अँड युथ अफेअर्सच्या माध्यमातून किंवा खेलो इंडियाच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं आहे, जिथे आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या टीम्सची तयारी करू शकतो। दुसरा एक महत्त्वाचा पार्ट, येणारा जो काळ आहे हा येणारा काळ हा फक्त स्पर्धा खेळणे म्हणजे फक्त स्किल ट्रेनिंग म्हणजे फक्त एरो शूटिंग करणे एवढ्यावरच अवलंबून राहणार नाही। येणारा जो काळ आहे हा स्पोर्ट्स सायन्सचा काळ आहे। जर तुम्ही स्किल ट्रेनिंग सोबत सायकोलॉजी, फिजिओथेरपी, स्पोर्ट्स मेडिसिन, बायोमेकॅनिक्स, किन्सिओलॉजी यासारखे सब्जेक्ट
जर तुम्ही तुमच्या क्रीडा क्षेत्रात तुमच्या प्रॅक्टिसमध्ये जर तुम्ही सामावून घेतले नाही तर कदाचित येणाऱ्या काळात जगाच्या स्पर्धेमध्ये आपण टिकू शकणार नाही। आणि त्याकरता आपल्या खेळांमध्ये जे मुलं मुली सायन्स या सब्जेक्टमध्ये इंटरेस्टेड आहेत, जर त्यांनी स्पोर्ट्स सायन्स हा सब्जेक्ट टिकून ठेवला तर तो खेळाडू आहे आणि त्याला स्पोर्ट्स सायन्सचं जर नॉलेज आहे तर येणाऱ्या काळात त्याला एक खूप मोठी लाईन मिळू शकते। तो स्पोर्ट्स सायन्सचा सायंटिस्ट म्हणून या लाईन मध्ये फार मोठ्या प्रमाणात आपलं कार्यक्षेत्र निभवू शकतो। नमस्कार, मी मंगल शिंदे, नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेची सचिव। दिनांक 21 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या 23व्या सब ज्युनियर धनुर्विद्या स्पर्धेच्या निमित्ताने आज नाशिकमध्ये 36 जिल्ह्यांमधून जवळजवळ 700 खेळाडू या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आजच्या दिवशी रिकव्हर आणि कंपाऊंड या 2 प्रकारांमध्ये स्पर्धा झाली। या स्पर्धेमध्ये एकंदरीत निकाल बघता रिकव्हर प्रकारामध्ये नाशिक जिल्ह्याने आपला दबदबा या संपूर्ण राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये निर्माण केलेला आहे। त्याचप्रमाणे कंपाऊंड प्रकारात मध्ये क्रीडा प्रबोधिनी अमरावती यांना 2 गोल्ड मेडल आणि 1 सिल्वर मेडल या स्पर्धेमध्ये मिळालेला आहे। त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड 1 गोल्ड 2 सिल्वर आणि बुलढाणा 1 गोल्ड 1 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ याप्रमाणे कंपाऊंड राऊंडमध्ये या तिन्ही जिल्ह्यांनी आपला दबदबा या ठिकाणी निर्माण केलेला आहे। एकंदरीत बघता आजच्या स्पर्धा या अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या। या संपूर्ण स्पर्धा महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघटनेचे सचिव सन्माननीय प्रमोद चांदूरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे आणि या सर्व स्पर्धेचे संयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट नितीन बाबुरावजी ठाकरे, मराठा विद्याप्रसारक समाज संस्था सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाने सहकार्याने या राज्यस्तरीय स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहे। उद्या पुन्हा रिकव्हर आणि कंपाऊंड राऊंडच्या राहिलेल्या एलिमिनेशन राऊंडच्या स्पर्धा उद्या होणार आहेत। जबाबदारी न्याय